शैक्षणिक उपक्रमाव्यतिरिक्त महाविद्यालयातून व्यक्तिमत्व विकासाचे धडे देणे गरजेचे आहे, असे विचार डॉक्टर पद्माकर पाटील यांनी मांडले. ते फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे विद्यापीठस्तरीय 3 दिवसीय व्यक्तिमत्व व नेतृत्व विकास कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. तिसऱ्या दिवशी पहिल्या सेशनचे वक्ते डॉक्टर रफिक जमील शेख यांनी राष्ट्र उभारणीसाठी युवा नेतृत्वाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. युवकांनी सामाजिक भान आणि बांधिलकी ठेवून आपले आदर्श निवडावे आणि जीवनात सत्य, चिकाटी व प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहावे, अशी अनेक उदाहरणे देत त्यांनी युवकांना राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित केले. दुसरे वक्ते विशाल पाटील, पोलीस निरीक्षक सावदा यांनी टीमवर्क आणि नेतृत्वापुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. पोलीस अधिकारी म्हणून काम करताना टीमवर्क किती महत्त्वाचे आहे याविषयी अनेक अनुभव त्यांनी सांगितले. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर आर.बी. वाघुर्दे व प्रमुख पाहुणे डॉक्टर पी.डी. पाटील जळगाव हे होते. मंचावर कार्यशाळेचे समन्वयक डॉक्टर विजय सोंजे, प्राध्यापक अचल भोगे, डॉक्टर जयश्री पाटील, डॉक्टर शिवाजी मगर, डॉक्टर विकास वाघुर्दे, प्राध्यापिका आरती भिडे, प्राध्यापिका पल्लवी ताडे, प्राध्यापक राकेश तळेले उपस्थित होते. जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून कार्यशाळेसाठी सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कुमारी छाया शिरसाडे तर आभार आदित्य बिराडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉक्टर ताराचंद सावसाकडे, श्रीराम कोडी, धनंजय माडी, भूषण चौधरी, विद्यार्थी विकास विभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. युगदूत न्यूज लाईव्हकरता राजेश पोद्दार.